मीरा रोड येथे घडलेल्या चाकू हल्ला प्रकरणाच्या तपासाला आता गंभीर वळण मिळाले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या घराची झडती घेतल्यानंतर काही हस्तलिखित नोट्स जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या नोट्समध्ये कथितरित्या इसिस संदर्भातील उल्लेख तसेच लोन वुल्फ, एकट्याने हल्ला करणारी विचारसरणी अशा आशयाचे मजकूर आढळल्यानं तपास यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. प्राथमिक तपासात समोर आलेल्या बाबींनंतर हे प्रकरण महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले असून एटीएसकडून या नोट्सची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीच्या पूर्वीच्या हालचाली, त्याचे डिजिटल व्यवहार, संपर्कातील व्यक्ती तसेच त्याच्या संवादाच्या नोंदींचा बारकाईने तपास केला जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी काही वर्षांपूर्वी परदेशात वास्तव्यास होता. त्या काळात त्याचे कोणाशी संपर्क होते, त्याचा कोणत्याही कट्टर विचारसरणीशी संबंध आला होता का, याचाही तपासाचा भाग म्हणून शोध घेतला जात आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण होऊ नये म्हणून मुंबई राज्य राखीव पोलीस दलाची अतिरिक्त कुमक मीरा भाईंदर परिसरात तैनात करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांकडूनही संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपीला न्यायालयाने 4 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून तपास यंत्रणा सर्व शक्यतांचा विचार करून चौकशी करत आहेत. आरोपीने हा प्रकार एकट्याने केला की यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे. पोलीस किंवा एटीएसकडून अद्याप कोणतीही अधिकृत अंतिम भूमिका जाहीर करण्यात आलेली नसली तरी या प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात असून तपास वेगाने सुरू आहे.